6 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग झालेले आहेत. पण काहींच्या मनात प्रश्न आहे अटी शर्तींवरून, आणि जर शेतकऱ्याला अडचण आली तर त्यांनी संपर्क कुठे करावा? अटी शर्तीच्या संदर्भामध्ये मागल्या वेळी देखील अशाच प्रकारची एक कर्जमाफी केली होती. त्या कालखंडामध्ये ज्या अटी शर्ती होत्या तोच कागद आणि तेच मुद्दे घेऊन आम्ही याच्यामध्ये घातलेले. म्हणजे 2 लाखांपर्यंतची कर्ज आणि अटी शर्तीमध्ये की पात्र आणि अपात्र. पहिला सुरू आपण शेतकऱ्याला 2 लाखापर्यंतच्या सगळ्याच कर्ज माफ होणार आहे आपलं, बरोबर, सरसकटच होणार आहे. दुसरा मुद्दा अटीमध्ये काय झालंय की अपात्र कोण लोक आहेत, जे इन्कम टॅक्स भरतात, जे मंत्री आहेत, आमदार आहेत, ज्यांना शेती व्यवसाय दुसरा काही बिझनेस आहे, अशा लोकांना आपण अपात्र केलं. म्हणजे जे इन्कम टॅक्स भरतात, प्राप्ती त्यांच्याकडे भरतात. आणि त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला लेट लागला की आमच्याकडे ती यादी नव्हती. ती यादी नसल्यामुळं थोडंसं लोकांना असं वाटायला की सरकारला खरंच कर्जमाफी करायच्या का नाही. बरोबर, पण तसं नव्हतं ते. आणि मध्यंतरी दिल्लीमध्ये कशा प्रकारचं त्या ठिकाणी तरुण काही उपोषणाला बसले होते, त्याच्यामुळे आम्हाला तिथला डेटा यायला उशीर झाला. तिथले जे प्रमुख आहेत तिथं हुकुमशाही आहे. हुकुमशाही नाही आहे, थोडी जरब असलाच पाहिजे. म्हणजे कुणी बी यायचं काही करायचं ह्याला अर्थ सगळे कमिटी नात्यागोत्यांचं पण राजकारण नको ना, ते सगळ्यात बेकार. बरोबर. आणि त्याच्यातला जर नात्यागोत्यातला जर चांगला असला मेरिटचा तर त्याला संधी घ्यावं लागेल. पण सुशिक्षित तरुणाई आली पाहिजे, तरुणाईच आली पाहिजे. बरोबर, आली पाहिजे, टिकली पाहिजे. बरोबर. आपले केंद्रातले अगदी सक्षम मातब्बर मंत्री, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार खातं आहे. तर केंद्राने असे कुठले निर्णय घेतले की त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत झालेला आहे? बघा, योगानं मी राज्याचा सहकार मंत्री झालो, योग्य वेळी झालो असं मला वाटतंय. तसं त्याचं चित्र आमच्या अजितदादाला माझं श्रेय द्यावं लागेल, देवाभाऊला द्यावं लागेल, एकनाथराव शिंदे साहेबाला. या दोघांनी संमती दिली. बरोबर, संमती सगळ्याशिवाय तर होत नाही. बरोबर. आणि सहकार हे खातं आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना द्यायची. बरोबर. मी मराठवाड्यातला आहे, त्याच्यामुळं दादाच्या डोक्यात असं असेल वाटतं मला. कधी बोलले नाहीत किंवा आमच्याकडे विकास झाला आहे, आमच्याकडे संस्था उभारल्यात, आता आपण उपेक्षित लोकांना करावं, म्हणून त्यांनी मला सहकार खातं दिलं. आणि माझं काम आहे आता की आता मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, या भागामध्ये सहकारी चळवळीचं त्या ठिकाणी जाळं निर्माण करायचं. आता मी घट्ट करणं, तिथं लोकांना जाऊन मेळावे घेणे, घेतलेत मी मेळावे. एकदम वातावरण तयार होत नाही, त्याला खूप कालावधी लागते. अमित भाई शहा राज्याचे देशाचे गृहमंत्री आहेत. मोदी साहेबाच्या नेतृत्वाखाली आज ते काम करत आहेत आणि मला स्वार्थ अभिमान आहे त्यांचा. त्यांचं जे नेतृत्व निर्माण झालेलं आहे ते सहकारी चळवळीतून निर्माण झालं. बरोबर. ते देखील गुजरातच्या जिल्हा बँकेचे 10 वर्षी चेअरमन होते. आणि त्याच्यामुळं त्यांना ह्या सहकारी चळवळीचा आवाका म्हणतो ना, ह्याची ताकद माहिती आहे किती आहे. त्याच्यामुळं इतर राज्यामध्ये सहकार चळवळी लोकांना काहीच माहीत नव्हती. अमित भाई शहानी सुरुवात केलं गतवर्षीपासून, सहकार चळवळ वर्ष म्हणून निर्माण केलं आणि लोकांना मोटिवेट करायचं काम केलं. त्यांनी ऊस कारखानदारांसंदर्भात पण एक महत्त्वाचे निर्णय घेतले. हो. ऊसाच्या संदर्भामध्ये तर अनेक गोष्टी आहेत. आपल्याला खरं कॅश क्रॉप तेच आहे ना. आज नगदी पीक आहेत, सॉलिड पीक आहे, त्याच्यावर जास्त रोग पडत नाहीत आणि हमखास पीक येणार आहे. त्याच्यामुळं आर्थिक क्रांती तिथे झाली. मग अमित भाई शहाने याची ताकद ओळखून केंद्रामध्ये सहकार खातं निर्माण केलं आणि सगळ्या देशातल्या पहिल्यांदाच आणि सहकार मंत्र्याची बैठक लावली. मग आपल्याला जर बेस निर्माण करायचा असला तर काय करावं लागेल, तर पॅक नावानं घोषणा केली. म्हणजे ज्या विविध कार्यकारी सोसायटी आहेत त्याला पॅक्स म्हणतो. मग ह्या पॅकला त्यांनी सगळ्या देशातल्या राज्य सरकारच्या जनतेला बोलून घेतलं, मुख्यमंत्री सहकार मंत्र्याला बोलून घेतले. आणि महाराष्ट्रामध्ये चांगला आहे, गुजरातमध्ये चांगला आहे, केरळमध्ये काही चांगलं आहे. मग ज्या भागात ही काहीच माहिती नाही, सहकार चळवळ माहीत नाही, सोसायटी माहीत नाही, बँक माहीत नाही, कारखाना माहीत नाही, त्या लोकांना पॅकच्या माध्यमातून सवय. आपल्या देखील अगोदर आपल्या सोसायटीला पॅकच्या माध्यमातून कॉम्प्युटराईज करायला हवं. त्यांना निधी दिला. 100% आज आपल्या राज्यामध्ये 50%पेक्षा अधिक कॉम्प्युटराईज झालेले आहेत. कशामुळं कॉम्प्युटराईज? लोकांना असं वाटतंय, सुरुवातीला राजीव गांधींनी कॉम्प्युटर आणल्यावर लोक म्हणले बघा ही कॉम्प्युटर झाल्यावर नोकऱ्या कमी लागतात, नोकऱ्या मिळणार नाहीत. तसं नाही आहे. ही जे ऑटोमायझेशन आहे ते पाहिजे आपल्याला. कामाचा वेग त्यांनी कामाचा वेग आणि परफेक्टनेस, अचूकता येते.
कम्प्युटरमुळे तुम्ही एखादी काम फीड केलात पुन्हा बघायची गरज नाही आणि त्याला फास्ट कामाला गती येत असते. त्याच्यामुळं आज पॅकच्या माध्यमातून देशामध्ये अशा प्रकारच्या संस्था उभारलेल्या आहेत आणि ते लोक देखील आता कामाला लागले, मला भेटतात ना. मग आपल्याकडे दूध डेऱ्यामुळं धवल क्रांती गुजरातमध्ये बघितलं, एका माणसाने त्यावेळेस स्वप्न बघितलं, वाटलं असेल का 1,00,000 कोटीच्या वर त्याचा दुधाचा टर्नओव्हर. पण कसं आहे, याच्यातला वेळ लागतंय, त्याच्यामध्ये लोकांचं डिव्होशन लागतंय आणि समाजाने देखील चांगले लोक त्याला निवडून दिले पाहिजेत आणि पाठवले पाहिजेत. बरोबर. त्याच्यामुळं आज बघतोय आपण अमित भाई शहाच्या धोरणामुळं अनेक राज्यामध्ये खूप ह्या सहकारी क्षेत्रामध्ये आणि ते 6 महिन्याला आढावा घेतात आमचा. मी पहिला गृहमंत्री बघितला असेल, 11 ते 5 वाजेपर्यंत आमच्यासोबत एक फोन घेतला नाही, एक फाईल आली नाही. पूर्णपणे समर्पित आहे. एवढं पूर्ण वेळ देऊन त्यांनी ऐकतात. एखादा मध्ये चुकीचं काही बोलत असलं, त्याला उत्तर द्यायचं असलं, त्यांच्याकडे माईक असतं, लगेच लावतात आणि सेक्रेटरी उनको आज शाम तक पूरा कर दे उनका म्हणतात. म्हणजे एवढे अलर्ट आहेत आणि त्याच्यामुळे सहकारी चळवळीला निश्चितपणे एक उभारी आलेली आहे किंवा एक बळ मिळालेलं आहे. कारखानदारीचं इन्कम टॅक्सचा मोठा प्रश्न होता, तो त्याचे पैसे वाचवले, 10,000 कोटीपेक्षा वाचवले. नितीन गडकरी सारखा माणूस देशामध्ये खातं जर त्यांचं नसलं तर त्यांना इथेनॉल बद्दलची, कारखानदारीबद्दलची, फ्युल बद्दलची माहिती आहे, सतत प्रयोग करत असतात. अगदी बरोबर. हे खूप बदल होतात. आणखीन एक मुद्दा म्हणजे आता सहकार मंत्र्यांशी संवाद सुरू आहे, चर्चा सुरू आहे आणि पतसंस्थांचा मुद्दा येणार असं होणार नाही. पतसंस्था म्हणजे आपल्या ग्रामीण भागाची एक अर्थवाहिनी आहे. मात्र गेल्या काही वर्षात आपण बघतो की पतसंस्था मोडकळीस आल्या, तिथे सुद्धा थोडासा भ्रष्टाचार किंवा काही संचालकांच्या चुकीच्या धोरणामुळे ठेवी अडकल्यात लोकांच्या. सामान्यांना खूप मोठा फटका बसतोय. त्यासाठी सहकार खातं काय करते? सहकार खातं सक्षम आहे, सरकारचं कंट्रोल आहे. पण मध्यंतरीच्या काळामध्ये केंद्राकडून मल्टीस्टेट नावाच्या संस्था काढल्या. बरोबर. त्याच्यावर आमचं कंट्रोल नाहीच आहे. ओके. अजूनही नाही ना. आता आम्ही त्यांना तशा सूचना केल्या, त्याच्यामध्ये सुधारणा करायचं चालू आहे. लायसन्स तिथून घेतल्यामुळे ह्यांचं ऑडिट वेळेवर होत नाही, त्यांच्याकडे कोणी बघत नाही. त्याच्यापेक्षा मला जनतेला या आपल्या निमित्तानं आवाहन करायचे आहे किंवा तुम्ही थोड्याशा व्याजासाठी आमिषाला थोडक्या आयुष्यभराची कमाई केली आपण ठेवू नका. व्याज थोडं जास्त मिळतं म्हणून लोक 1% 2% हे करतात. मग आणि आयुष्यभराची पुंजी तिथे जाते. पुन्हा ते त्याचे जप्त्या करा. बरेच लोक मरून गेले, पैसे नाही भेटू शकत. ठेवीला संरक्षण नाही सरकारकडे आहे. त्याच्यामध्ये बँकेमध्ये 5 लाखापर्यंत कव्हरेज असतंय आणि चुकीचे माणसं, मी जे पहिल्यापासून म्हणतोय की तिथे योग्य माणूस त्या खुर्ची बसला पाहिजे. त्यानं हे आमचं स्वतःचं हित आहे. लोक हातावर भाकरी चटणी खाऊन बँकेमध्ये पैसे ठेवतात. महिला आमच्याकडे काटकसर करून लेकराला पैसे देत नाहीत, आई वडील पैसे आमच्यात विश्वास ठेवतात. म्हणून ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. कर्ज वितरण करत असताना त्याचे डॉक्युमेंटेशन करेक्ट आहेत का नाही ते बघितलं पाहिजे.